ड्रायफ्रुट्स येणार आहेत. सात ना तीन तीन ड्रायफ्रुट्स प्रमाणे चवीप्रमाणे साखर घ्यायची याच्यामध्ये. नंतर मग याच्यानंतर ते मिक्स करून घ्यायचं आहे ते पूर्ण याच्यामध्ये. आणि व्हॅनिला आईस्क्रीम मिक्स करून घ्यायचं पूर्ण. आणि बियाण पण इकडे एकदम हे झालंय, म्हणजे बघून बघून तोंडाला पाणी सुटलंय. सुंदर काम करतो इकडे. चला नमस्कार मंडळी, तुमचं स्वागत करतो आपल्या चॅनलच्या एक नवीन व्हिडिओमध्ये. तर आज आहे रविवार आणि रविवार असल्यामुळे घरामध्ये काही नवीन पदार्थ बनवत असतो आपण. तर आज जे गावावरून आंबे आणलेले आहेत, कारण यावर्षी आपल्या पट्ट्यामध्ये म्हणजे रायगड, रत्नागिरीमध्ये, सिंधुदुर्गमध्ये खूप प्रमाणामध्ये आंबा आला होता. मग ते रायवले असतील किंवा हापूस असतील. एक माझा मित्र आहे माझ्या गावामध्ये, संजय धुमाळ म्हणून, त्याने मला हापूस दिले होते. तर आज घरामध्ये बनतंय स्पेशल हापूस आंब्याची मँगो मस्तानी. खूप छान असा पदार्थ बनणार आहे. त्याच्यामध्ये ड्रायफ्रूट असणार आहेत, व्हॅनिला आईस्क्रीम असणार आहे. नक्कीच हा तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. आणि तर हे गावावरून आणलेले आंबे आहेत हापूस आम्ही. आमचा मित्र आहे संजय धुमाळ म्हणून, त्यांनी मला दिलेले. तर आज बनणारा स्पेशल मँगो मस्तानी. तर बघूया. आणि मस्त ह्यावर्षी खूप प्रमाणामध्ये आंबा आला होता गावाकडे. तुम्ही पाहिलं असेल तर, तुम्ही आपल्या पट्ट्यामध्ये असं रायगड, रत्नागिरीमध्ये, तर नक्कीच तुम्ही आंब्याचा स्वाद घेतला असाल. तर स्पेशल व्हिडिओ बनणार आहे मँगो मस्तानीचा. खूप छान असे आंबे आलेले यावर्षी. आणि कोकणामध्ये जाणं म्हणजे आंबे पण सामूहिक पदार्थ बनत असतात. चला मग बनवूया आपण आज मँगो मस्तानी. आणि सुरुवातीला आपण आंबे धुवून घेत आहोत, कारण आंबे धुणं गरजेचं आहे. कारण थोडे दिवस ते पेंड्यामध्ये ठेवले होते बॉक्समध्ये गावावर आणल्यानंतर. तर ही सुरुवात झालेली आहे आपली पहिला प्रोसेस आंब्याचा. तर सुरुवातीला ही प्रोसेस आंब्याची. आंबे पहिले आपण कापून घेऊया. नंतर ह्याचा बारीक तुकडे करून त्याला याच्यामध्ये परत हे करायचं आहे. हे हापूस थोडे हापूस खराब होत चालले, म्हणून आजच मस्तपैकी कापून घेऊन आज मँगो मस्तानी बनवूया. खूप असे पदार्थ बनतात. बर्फी बनते, परत कॅन्डी बनते, अजून काय बनतं. तर आज आपल्याकडे स्पेशल शिरा बनतो. परत तर आज स्पेशल बनणार आहे मँगो मस्तानी. आईस्क्रीम बनतो. हा यस. हे जे काही काढत आहोत ते आपण छोटे तुकडे करून त्याच्यामध्ये ऍड करायचे आहेत. आणि नंतर जे बारीक ह्याच्यामध्ये होणार आहे ते साईडला होणार आहे. त्याच्यामध्ये परत आता आपण व्हॅनिला आईस्क्रीम घेतोय. जे पूर्ण आंब्याचं आपण जे तुकडे केले छोटे छोटे त्या प्रकारचे आपण परत वरून टाकायचं आहे. इकडे पण ड्रायफ्रुट्स आहेत आणि व्हॅनिला आईस्क्रीम मिक्स करून घ्यायचं पूर्ण. आणि बियाण पण इकडे एकदम हे झालंय, म्हणजे बघून बघून तोंडाला पाणी सुटलंय. सुंदर काम करतो इकडे. चला, ही आमची प्रोसेस आहे व्हॅनिला आईस्क्रीम ह्याची मँगो मस्तानीची. खूप आपण या ठिकाणी बघतो. आम्ही फर्स्ट टाइम आमच्या युट्यूबला बनवतो आमच्या व्हिडिओमध्ये, चॅनलमध्ये. तर आज खूप टेस्टी असा पदार्थ बनणार आहे. आणि वियान सुद्धा खाऊन खाऊन आता काय होणार आहे. चला, थोडी साखर घ्या, साखर लागेल थोडी. चवीप्रमाणे साखर घ्यायची याच्यामध्ये. नंतर मग याच्यानंतर ते मिक्स करून घ्यायचं आहे ते पूर्ण याच्यामध्ये. बस मस्त आली ना. मग आजचीच प्रोसेस नक्कीच तुम्हाला मँगो मस्तानी आवडेल. आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. असे तुम्हाला नवीन व्हिडिओ बघायला भेटतील लवकरच आपल्या ह्या चॅनलवरती आजच्या प्रमाणे. चला मग आपल्या रेसिपीला सुरुवात झालेली आहे. सुंदरच पदार्थ बनतोय आज रविवार असल्यामुळं. झालं रेडी पूर्ण. हे बघ ठीक आहे. आता बघ आपल्या ह्याच्यामध्ये हे करायचं, प्रोसेस करायचं आहे. तू काय करतोय? जे मिक्स करतो याच्यामध्ये पूर्ण. हा मस्त रेडी झालं ना. आता आपल्याला मस्त 3 ग्लास बनवायचे इकडे मस्तपैकी मँगो मस्तानीचे. पूर्ण पदार्थ रेडी झालेले आपले, ते बनवायचं आहे ते. तर आपल्या पदार्थाला सुरुवात झालेली आहे आपल्या रेसिपीला. तर ह्याच्यामध्ये ऍड केलेले सुरुवातीला मँगो ऍड केलेले, त्याच्यानंतर व्हॅनिला आईस्क्रीम ऍड करायचं. हा ना, छान. त्यानंतर परत याच्यामध्ये रस ऍड करायचा.
परफेक्ट रेडी झाले, मस्त. यस. त्याच्यामध्ये हे झाल्यानंतर परत आपण व्हॅनिला आईस्क्रीम ऍड करायचं आहे. हा, हे एकूण 4 प्रोसेस आहेत. पहिला सुरुवातीला मँगो आहे, नंतर मँगो रस आहे, नंतर व्हॅनिला आईस्क्रीम आहे, आणि परत मँगो आहे ना, जे आपण तुकडे केलेले आहेत त्याच्यामध्ये परत ऍड करायचे आपल्याला. यस, आलं ना. ड्रायफ्रुट्स येणार आहेत. कोणता काय? सांग ना, 3 ड्रायफ्रुट्स. बस त्याला नको. तर नमस्कार मंडळी, हे होते आपले हापूस आंब्याची मस्तानी. एकदम सोपी रेसिपी आहे. फक्त जे गावावरून हापूस आणले होते त्याच्यामध्ये जे हापूसचे तुकडे करून किंवा त्याचा रस बनवून त्याच्यामध्ये व्हॅनिला आईस्क्रीम आणि ड्रायफ्रुट्स बनवून आतमध्ये ऍड करून ती पुन्हा मस्तानी बनवलेली आहे. एकदम म्हणजे याच्यामध्ये खूप टेस्टी असते, आणि खरंच आंब्यामध्ये असे खूप पदार्थ बनतात. त्याच्यामध्ये शिरा बनतो, परत त्याच्यामध्ये बर्फी बनते, परत अजून खूप असे पदार्थ आंब्यामध्ये बनतात. म्हणजे परमेश्वराने आपल्याला जे दिलंय आपल्या भागामध्ये, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्गमध्ये जे म्हणजे झाडं दिली आहेत परमेश्वर कृपेने, त्याचा वापर पण चांगल्या म्हणजे आपल्या प्रमाणे करू शकतो. आणि खरंच आपला कोकणी माणूस ह्याच्यामध्ये खूप पुढे जाऊ शकतो. ज्यांच्या आपल्या भागामध्ये म्हणजे सिंधुदुर्गमध्ये ज्या बागा आहेत ते खूप असे म्हणजे पुढे माणसं गेलेली आहेत. आणि खरंच आपल्या ह्या जमिनी किंवा आपल्या ह्या बागा आपण आपण जपून ठेवणं खूप गरजेचं आहे. कारण असे लहान उद्योग ह्यातून पण होऊ शकतात. असल्या म्हणजे आंब्यातून लोक करतात. आम्ही बघतो सीझनमध्ये काही लोक, आता माझ्या गावाकडे 2-3 जण असे आहेत ना व्यक्ती, ती लोक हापूस त्यांनी 10-15 वर्षापूर्वी म्हणजे लागवड केली होती. आज त्यांचा फायदा झाला. म्हणजे काही असेल, 100-150 हापूस असतील ना, तरी पण ते वर्षाकाठी 1 ते 1.5 लाख रुपये कमवतात हापूस मागे. तर खूप खूप धन्यवाद सर्वांना. आणि व्हिडिओ आवडलेच ना, तर व्हिडिओवर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तोपर्यंत आपण अशाच लवकरच नवीन व्हिडिओ घेऊन येऊ. तोपर्यंत सर्वांना धन्यवाद आणि सर्वांना बाय बाय. टेक केअर.